आतापर्यंत झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे। कुठेही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना, तुम्ही प्लिंथ झाली प्लिंथच तोडून टाका, पुढे वर येताच कामा नये। त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल। कारण फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी आहे, ते चालण्यासाठीच राखीव असले पाहिजे आणि त्यामुळे आयुक्तांना या बाबतीमध्ये निर्देश दिले जातील। ऐकलत ना, आमचे शिंदे साहेब अधिवेशनामध्ये ओरडून सांगत आहेत। मी सांगतो याच्यातला भाग नाही, पण मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो, आपण ज्या पद्धतीने ज्या ताकदीने आपण ह्या ठिकाणी मांडणी केली त्याबद्दल आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो। पण आपले आदेश असतील, आपण ज्या पद्धतीने मांडणी केलेत ती सर्व मांडणीने आपले आदेश महानगरपालिका के पश्चिमचं जे विभाग आहे पायधळीत तुडवण्याचं काम करत आहे। याकडे थोडं आपण लक्ष द्यावा, कारण ह्या ठिकाणी सर्रासपणे अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन दिलं जात आहे आणि ज्या ठिकाणी कोणी तक्रार करत असेल त्या तक्रारदाराला उलटसुलट उत्तर देऊन ते काम पूर्ण होईपर्यंत त्याचा वेळ काढून घेण्यात येतो। असा जो प्रकार ह्या ठिकाणी चाललेला आहे त्या प्रकाराकडे आपण लक्ष द्यावं आणि ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे, जे असे कोणी अधिकारी असतील, माझ्याकडे बऱ्याच जणांचे पुरावे आहेत, बरीच प्रकरणं आपल्याकडे आहेत, त्या संदर्भात आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत आणि पुरावेनिशीर मी बोलतोय, तर त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। पण आपल्या माध्यमातून कारवाई होत नाही। आपल्या दालनात ही बरीच पत्रं पडलेली आहेत, पण त्या कोणत्याही अधिकाऱ्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही। म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना आपणच मुभा देतो, कारवाई करत नाही, म्हणून अनेक अनधिकृत बांधकामं करायला आपल्या माध्यमातून प्रोत्साहन मिळतं। ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरिबाचे धंदे लागतात त्या ठिकाणी हे दिवसातून 2 वेळा जातात आणि त्याला उद्ध्वस्त करतात आणि जे धनदांडगे आहेत त्याला पहिला फोन करून सांगतात की उद्या आमची गाडी येणार आहे, आज आमची संध्याकाळी गाडी येणार आहे, तुमच्या बाबतीत अशी अशी तक्रार आली। काय चाललंय आहे? सर्रासपणे जो शासनाचा GR असेल, महानगरपालिकेच्या बाबत लोकसेवकांबाबतीमध्ये जे कायदे निर्माण झालेले असतील ते सर्रास फाट्यावर मारायचं काम होत आहे। याकडे थोडा जर आपण लक्ष दिलात तर खूप बरं होईल। जनता तुमचे आभार व्यक्त करेल।